हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज आपण आपल्या चॅनलमध्ये एक समर स्पेशल ड्रिंक बनवणार आहोत। मॅगी 2 मिनिटात बनत नसली तरी हे ड्रिंक मात्र 2च मिनिटात बनतं। त्यासाठी आपल्याला एक मेन इन्ग्रेडियंट लागणार आहे, ते म्हणजे हे ब्लू कोरॅको। तुम्हाला हे ना डीमार्ट मध्ये, स्टार बाजार मध्ये किंवा कोणत्याही ग्रोसरीच्या शॉप मध्ये मिळून जाईल अगदी इझिली। याच्यामध्ये इथे ना त्यांनी काय काय इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत ते सुद्धा दिलेलं आहे। अशी एक बॉटल आहे ही। हे तुम्ही ना सोडा सोबत, स्प्राइट सोबत किंवा वॉटर सोबत बनवू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता इथे आपण काय केलंय, सगळ्यात पहिल्यांदा एक पातेलं घेतलेलं आहे। त्यानंतर माझ्याकडे ना हा एक छोटा ग्लास आहे। शॉट बनवण्यासाठी आपण जो ग्लास वापरतो ना तो ग्लास इथे आपण घेतलेला आहे। तुमच्याकडे जर अगदी छोटी कोणती वाटी वगैरे असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता। आता हे एक ग्लासभर इतकं सिरप आपण यामध्ये घेणार आहोत। हे ॲक्च्युली ना जेल सारखं असतं। इथे तुम्ही पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी अगदी जेली सारखं आहे हे। आता हे एक ग्लासभर इतकं आपण घेतलेलं आहे, ते सगळ्यात पहिल्यांदा या पातेल्यामध्ये टाकूयात। आता एक ग्लास इतकं आपण हे सिरप घेतलंय, त्यामुळे आपल्याला यामध्ये हेच ग्लास भरून ना साधारणतः 4 ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे। आता हे ना आपण पाण्यामध्ये मिक्स करून घोळून घेऊया। तुम्ही इथे पाहू शकता हे लगेचच पाण्यात मिक्स होतं। तुम्हाला हे ड्रिंक जर गोड बनवायचं असेल ना तर तुम्ही या ठिकाणी साखर सुद्धा ऍड करू शकता। पण जर सोडा वापरणार असाल तरच साखर ऍड करा। जर स्प्राइट वापरणार असाल ना तर साखर ऍड नाही केली तरी चालेल। आता लगेचच आपल्याला हे असेंबल करायला घ्यायचं आहे। त्यासाठी आपण इथे 2 ग्लास घेतलेले आहेत। आता ना दोन्ही ग्लासमध्ये आपण एक एक चमचाभर इतका सब्जा टाकलेला आहे, जो आपण ना 15-20 मिनिटं आधीच भिजत टाकलेला होता। आता त्यानंतर हे जे ड्रिंक आपण बनवून घेतलंय ते यामध्ये टाकलेलं आहे। इथे आपण पूर्ण ग्लास भरून ड्रिंक टाकलेलं नाहीये, अर्धाच ग्लास टाकलेला आहे। आता यामध्ये ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सोडा किंवा स्प्राइट काही ऍड करू शकता। आवश्यकतेप्रमाणे सोडा आपण यामध्ये ऍड करून घेतलाय। गार्निशिंगसाठी ना वरून पुदिन्याचं पान टाकायचं। हे जर ड्रिंक तुम्हाला गोड हवा असेल ना तर तुम्ही साखर यामध्ये नक्कीच ऍड करू शकता जर सोडा टाकला तर। आणि जर सोडा नाही वापरला, नुसतं स्प्राइट वापरणार असाल तर साखर ऍड करायची काही गरज नाहीये। आता उन्हाळ्याच्या दिवसात रिफ्रेशमेंटसाठी हे वालं समर ड्रिंक ना एकदम बेस्ट लागतं। तुम्ही आजपर्यंत कधी बनवलं नसेल ना तर नक्की घरी बनवा, खूप सोप्या पद्धतीने बनतं। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।